संजय राऊतांनी काही बाई बोलावं आणि त्याच्यावरती मोठी चर्चा व्हावी असे दिवस महाविकास आघाडीच्या काळात प्रत्यक्ष होते. नंतर त्यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली. शिवसेनेमध्ये काय आणि कसा सगळा गोंधळ झाला तुमच्या समोर आहे. आणि 9-10 महिन्यांपासून आता हे नवीन सरकार सत्तेवरती आहे. आता संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे ते काहीतरी भाजप मोदीच्या संदर्भात बोलले असे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं असतं किंवा त्याच्यावरती प्रतिक्रिया पण काही वेगळ्या पद्धतीनं उमटली असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संजय राऊत अतिशय विचित्र पद्धतीनं हे अजित पवारांच्या वरती बोलते झाले. म्हणजे सामनामध्ये त्यांनी लिहिलं आणि अजित पवारांनी जी फाटकन प्रतिक्रिया दिली त्याच्यामुळे हे प्रकरण जरा वेगळ्याच दिशेनं जात आहे असं दिसतंय. म्हणून त्याची दखल घेणं भाग आहे. अडचण आता अशी आहे की संजय राऊत वारंवार अगदी आधीपासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि ते स्थापन होण्याच्या काळात ज्यांना आठवत असेल त्यांनी नीट लक्ष द्या की त्या काळात संजय राऊत हे सिल्वर ओकला चक्रा मारत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, उद्धव ठाकरे वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री पदावर बसावेत, बाकी शिवसेनेचं काही वाटोळ हो, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं बाकीच्या नेत्यांचं काही हो. आणि त्याच्यामध्ये एक मध्यस्थीचं फार मोठं काम संजय राऊत करत होते. हे आता लपून राहिलेलं नाही. त्यांनी अगदी एवढी मोठी मॅरेथॉन मुलाखत सामनामध्ये घेतली होती शरद पवारांची. मॅरेथॉन मुलाखती बाळासाहेब ठाकरेंच्या यायच्या, पण शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत त्या प्रत्यक्ष सामनामध्ये आलेली होती. आणि त्याच्यातूनच एक संकेत असा मिळायला सुरुवात झाली होती की संजय राऊत हा शरद पवारांचाच प्रवक्ता आहे. हा उघड आरोप विरोधकांनी जेव्हा केला तोपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की राजकीय विरोध आहे असा आरोप करणारच. पण आता जेव्हा प्रत्यक्ष अजित पवारच भडकले की तुम्ही कोण आमची वकिली करणार आहे, आमच्या पक्षाचं काय आहे ते आम्ही आमचं सक्षमपणे बघून घेऊ काय करायचं ते. पहिल्यांदा त्याच्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये म्हणण्याच्या पेक्षा महाविकास आघाडीच्या मधला एक जो सगळा भाग होता की प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना वैयक्तिकरित्या त्या पदावरती बसवायचं आणि बाकीचं सगळं आपण गुंडाळून घ्यायचं, ह्याला जो धक्का बसला म्हणजे प्रत्यक्ष सत्ता गेली तेव्हा तर बसलाच होता. पण आता संजय राऊतांच्या बोलण्यामुळं हे पितळ उघडं झालं की बाकी सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पण बाजूला आणि शिवसेना पण. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, आता पहिल्यांदा असं चित्र समोर येतंय की राष्ट्रवादीमध्ये सुद्धा शरद पवार म्हणजे एकीकडे जसं इकडं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळावं, त्यांच्या मुलाला कॅबिनेट मिनिस्टर व्हावं म्हणजे त्यांच्या कुटुंबापुरता फायदा व्हावा, आणि तिकडं वैयक्तिक पातळीवरती शरद पवारांची प्रतिमा, ते कसे UPAचे अध्यक्ष झाले पाहिजेत, राष्ट्रीय पातळीवरचे नेते कसे असले पाहिजेत, त्यांच्या मॅरेथॉन मुलाखती. म्हणजे ह्या दोन व्यक्तीभोवतीच फक्त संजय राऊत यांचे काहीतरी काय स्वार्थ अडकलेले होते. बाकी राष्ट्रवादी पक्षाशी देणं घेणं नाही, शिवसेनेशी देणं घेणं नाही. आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये नाना पटोलेंनी तर आधीच विधान केलेलं होतं, ते भडकलेले होते संजय राऊतांवरती. पण आता नवीन अशोक चव्हाणांनी पण एक फटका लगावलेला आहे की तुम्हाला आमची वकिली करायची गरज नाही. महाविकास आघाडी सहकारी पक्ष त्यांच्या वतीनं मी बोलतो आहे असा दावा संजय राऊत करत होते, म्हणजे त्यांनी केला होता. आता त्याला ह्या दोन्ही सहकारी पक्षांनी म्हणजे एक तर शिवसेनेमधला शिंदे गट जेव्हा सगळा पूर्णपणे अख्खी शिवसेना घेऊनच बाहेर पडला, त्यांनीही हेच म्हणणं होतं की हे सगळे जे दरबारी राजकारणी आहेत ज्यांचा प्रत्यक्ष मास कनेक्ट जनमानसातलं यांची प्रतिमाही चांगली नाही आणि हे लोकनेते सुद्धा नाही, हे कधीही निवडून आलेले नाहीत. जसे दरबारी राजकारणी सोनिया गांधीच्या दरबारी आणि इंदिरा गांधींच्या अवतीभोवती, राजीव गांधीच्या अवतीभोवती दिल्लीत बसलेले असायचे, ल्युटन्स लॉबी जी म्हणायची, तशी एका अर्थाने ही महाराष्ट्रापुरती एक ल्युटन्स लॉबी, त्याचे एक प्रतिनिधी म्हणजे संजय राऊत. शिवसेना भडकलेली होती त्यांच्यावर, त्यांचा पक्ष असून आता अजित पवारांनी जसं वक्तव्य केलं त्याच्यावरून राष्ट्रवादीतला मोठा गट म्हणजे तो शरद पवार विरोधी आहे आणि असं ना मला म्हणायचं नाही. त्याच्यामध्ये असं आहे की जे प्रत्यक्ष मास कनेक्ट आहे, सर्वसामान्य लोकांशी मतदारांशी जोडल्या गेलेले आहेत, हे जे सगळे नेते आहेत त्यांना संजय राऊत सारखे उटपटांग जे आहेत ज्यांचा लोकांशी काहीही संपर्क नाही, ते फक्त दरबारी राजकारण करतात, अशा लोकांवरती त्यांचा रोष आहे. तसंच काँग्रेसमधून सुद्धा अशोक चव्हाण हे प्रत्यक्ष लोकांमधून निवडून आलेले आहेत, या आधी पण आलेले आहेत, नंतर लोकसभेच्या निवडणुकीत ते आधी आले होते, नंतर आता पडले. हे जरी सगळं असलं तरी ते प्रत्यक्ष लोकांशी कनेक्ट असलेलं म्हणजे लोकांशी जुळलेलं नेतृत्व आहे आणि बरोबर ह्याच लोकांनी संजय राऊतांवरती आक्षेप घेतलेला आहे. आता मुद्दा जो समोर येतो तो फक्त ह्याच्याकडे पक्षीय पातळीवरतीच बघू नका. माझा दुसरा एक मुद्दा आहे, प्रत्येक पक्षामध्ये असं एक दरबारी राजकारणी लोक असतात की जे प्रत्यक्ष निवडणुका लढवत नाहीत पण त्यांना फायदे मात्र सत्तेचे पाहिजे असतात.
अनिल परब सुद्धा शिवसेनेमध्ये अशा पद्धतीचे होते. विधान परिषदेवरचे असलेले किंवा राज्यसभेतले असलेले हे सगळे लोक प्रत्यक्ष लोकांमधून निवडून येत नाहीत, पण नाकाना कांदे जेव्हा सोलायला लागतात, पक्षाचं काम करायच्या पेक्षा अशा पद्धतीनं पक्षाला हानी पोहोचेल असं काहीतरी जे प्रत्यक्ष संजय राऊतांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं, शिवसेनेमध्ये जी काही सगळी हानी झाली त्याला फार मोठं जबाबदार असा घटक म्हणजे स्वतः प्रत्यक्ष संजय राऊत आहे. आणि आता तशाच पद्धतीची चिन्ह जेव्हा राष्ट्रवादीमध्ये दिसायला लागले म्हणजे त्यांच्या वक्तव्यावरून की लगेच अजित पवारांनी त्यांना फटका लगावलेला आहे. ह्याच्यातून अजून एक दुसरा मुद्दा समोर येतो की महाविकास आघाडी नावाचं जे काही कडबोळ 2019ला तयार झालेलं होतं त्याचा पायाच भुसभुशीत होता. हे वारंवार पहिल्या दिवसापासून सांगितलं जात होतं आणि त्याच्यावरती बाकीचे म्हणायचे की नाही, भाजपची आणि मोदी अमित शहाची आरेरावी आणि हुकुमशाहीला तोंड देण्यासाठी सगळ्या लोकशाही प्रेमी शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्याच्यातून हे सगळं घडलं होतं असं तेव्हा सांगितलं जात होतं. सगळे पुरोगामी पत्रकार, सगळे लिब्रांडू तेव्हा उद्धव ठाकरेंना पवित्र करून त्यांना सेक्युलर काय गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून त्यांना ह्या आघाडीमध्ये घेतलेलं होतं. ते आता तोंडघशी पडलेले आहेत कारण की त्या आघाडीचा मुळात पायाच हा भुसभुशीत राहिलेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही इतकी 15 वर्षे टिकलेली युती असताना सुद्धा ती आघाडी सुद्धा 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये वेगळी लढली होती. म्हणजे ज्यांचा खरं तर मतदारांचा पाया एक होता, ज्यांचा वैचारिक पाया एक होता, भले ते पक्ष जरी वेगळा झालेला असला तरी त्याच पद्धतीनं भाजप आणि शिवसेना होती. हे जे काही सगळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू होतं 1990 ते 2019 आपण असं म्हणूया, साधारणतः ही जी 30 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीची विभागणी, भाजप सेना एकीकडे आणि काँग्रेस नंतर मग बाहेर पडलेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस राष्ट्रवादी मिळून हे दुसरीकडे, तथाकथित सेक्युलर पक्ष एकीकडे आणि हिंदुत्ववादी पक्ष एकीकडे, या सगळ्या रचनेमध्ये एक काय म्हणता येईल त्याला खोडा घालण्याचं किंवा विचका करण्याचं काम पवारांनी 2019ला केलं आणि त्यांचे फार मोठे दलाल म्हणून स्वतः संजय राऊत काम करत होते या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता जेव्हा ते असं म्हणाले की मी पवारांचं ऐकतो, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना म्हणता की मी बापाला सुद्धा घाबरत नाही काही नाही, पण तुमचा बाप कोण आहे? तुम्ही जेव्हा तुमचा पक्ष सोडून 17-18 खासदार असलेला तुमचा पक्ष, उद्धव ठाकरे तुमचे नेते, त्या जीवावरच तुम्ही राज्यसभेमध्ये गेले, तुम्ही सरळ सांगता की युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावं की ज्यांच्या पाठीशी फक्त 5 खासदार आहेत. म्हणजे खरं तर हे तेव्हापासूनच आक्षेप घ्यायला सुरुवात झालेली होती की तुम्ही तुमच्या पक्षातल्या तुम्ही असं म्हणा ना, भले ते बाकीच्यांना पटो किंवा न पटो, की उद्धव ठाकरे यांनी युपीएचे नेतृत्व करावं म्हणून, कारण की त्यांच्या पाठीमागं 18 खासदार होते ना संसदेमध्ये तेव्हा. तरी तुम्ही काय म्हणत होते की शरद पवार ज्यांच्या पाठीशी फक्त 5 खासदार होते. नंतर तर निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय दर्जा पण काढून घेतला पक्षाचा. संजय राऊत वारंवार त्यांच्या बोलण्यातला हास्यास्पद काय आहे, दुर्लक्ष करावं काय आहे, ही एक गोष्ट आहेच आहे, पण आता जेव्हा प्रत्यक्ष एकूण सगळ्या राजकारणावरती त्याचा परिणाम होतोय किंवा राजकारणाचं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सगळं प्रतिबिंब दिसतंय, त्याच्यामुळे त्याची दखल घ्यावी लागते. आता अडचणीची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी नावाचं कडबोळ जे प्रत्यक्षामध्ये नव्हतंच, कसं बसं तयार झालं, सत्तेच्या लालचीमुळे ते टिकून राहिलं तेवढ्यापर्यंत. कुठल्याही कारणाने एकदा सत्ता गेली म्हणले की सगळं तितर बितर होणे असा तो शब्द आहे हिंदी मधला, सगळं जिकडं तिकडं विखुरल्या जाणे, तसा पद्धतीची होऊन गेलेलं आहे आणि प्रत्येकजण स्वतंत्र आहे. आधी औरंगाबादच्या की तेव्हा आता नवीन जे छत्रपती संभाजीनगर केलंय त्या सभेमध्ये बोलताना जे मंचावरची जी व्यवस्था होती तेव्हा उद्धव ठाकरेंसाठी वेगळं मोठं आसन होतं, बाकीच्यांसाठी साधी आसनं होती. त्याच्यानंतर नागपूरला सभा झाली वज्रमुठ की एक फरक ताबडतोब जाणवला की सगळ्यांना एक प्रकारचीच आसनं दिल्या गेली. म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये हे जे काही सगळं चालू झालेलं आहे की बाबा ज्या पद्धतीनं सत्ता एकदा नाही म्हणल्याच्या नंतर आणि 10 महिने होत आले ती सत्ता, आणि आता समजा पुन्हा निवडणुका तोंडावरती आहेत, म्हणजे आता एक तर सत्ता बदल होणं शक्य नाही आणि निवडणुका तोंडावर आहेत. ह्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांचं तुम्ही वक्तव्य तपासून पहा. तुम्ही जेव्हा म्हणजे जशी शिवसेना ज्या पद्धत भाऊ तोरसेकर सारख्यांनी जो अतिशय गंभीर असा मुद्दा समोर ठेवलेला आहे की काय अजित पवार हे राष्ट्रवादी सोडणार नाहीयेत, राष्ट्रवादी घेऊनच इकडे येतील, जसं एकनाथ शिंदे शिवसेना घेऊनच आली, शिवसेना नाही फोडली. आणि ह्याच्यामुळे कदाचित स्वतः संजय राऊत यांचा जो तडफडाट झाला असेल, संजय राऊतांचा म्हणजे पवारांचा,
की हा जो तळफडाट झाला असेल म्हणून, म्हणजे त्यांनी हे जे काही लेख लिहिलेला आहे सामनामध्ये तो काही स्वतःच्या मनानं लिहिला असेल अशी शक्यता नाही. म्हणून याच्यातून जे गंभीर प्रकरण समोर येतं की प्रत्यक्ष राष्ट्रवादीमधला जो सगळा असंतोष आहे, ज्याच्यावरती पत्रकारांना बोलायचं नाहीये, पत्रकार त्याच्याकडे जाऊ इच्छित नाहीयेत, आणि नेमकं त्याच गोष्टीवरती बोट ठेवल्यामुळं हा सगळा गोंधळ उडालेला आहे. त्यावरची उसंतवाणी. लढवय्ये शांत, गुणग्यांना उत, बोलतो राऊत काही बाई. बारामती दादा खेटताच त्याला, फटका बसला राऊतासी. अशोकही बोले सटके खोपडी, वकिली चोंबडी नको तुझी. देवेंद्रे काढली बोलून इज्जत, नाही मी मोजत किरकोळ. संजया मुखीये सत्य आपोआप, कोण त्याचा बाप सांगत असे. कोणाचा प्रवक्ता, कोणत्या पक्षात, दलाल साक्षात कोणाचा हा. कांत दरबारी भाट हे दलाल, त्यांचे करी हाल मतदार, त्यांचे करी हाल मतदार. हे तर वारंवार सिद्ध झालेलं आहे की अशा पद्धतीचं दरबारी राजकारण करणारे जे लोक आहेत ते फार काळ टिकत नाही. जोपर्यंत कुठल्याही कारणानं ती सत्ता असते तोपर्यंत त्यांचं एक विशिष्ट महत्त्व असतं. काँग्रेसमध्ये हे वारंवार अनुभवाला आलेलं आहे की जेव्हा एवढी मोठी सत्ता होती आणि त्या जीवावरती काही जागा राज्यसभेवरती सहज निवडून आणता येत होत्या, तेव्हा तुम्हाला वाटेल त्या माणसाला, वाटेल त्या सगळ्या बाजारबुणग्यांना, आपल्याकडे तो शब्द आहे ना प्रत्यक्ष लढवय्ये, ते सगळा कारभार सांभाळणारे बाकीचे म्हणजे ते बाजारबुणगे, की जे प्रत्यक्ष लढाई करत नाहीत पण ते लढाईमध्ये असतात. ते तशा पद्धतीनं की प्रत्यक्ष मग नंतर जेव्हा काँग्रेसची सत्ता हळूहळू देशातून कमी होत गेली, सत्ता गेली केंद्रातील, बळ कमी झालं आणि आता राज्यसभेवरती जास्त लोक निवडून देता येत नाहीयेत, कारण की तुमच्याकडे विधानसभांमध्ये बळ शिल्लक राहिलेलं नाहीये. मग बरोबर असे जे कुंपणावरचे होते किंवा हे जे दरबारी राजकारण होती त्यांची सगळी उपासमार सुरू झाली. संजय राऊत हे त्याचंच प्रतीक आहे. महाराष्ट्रामधलं जे दरबारी राजकारण आहे की जे प्रत्यक्ष लोकांशी संबंधित नव्हतं आणि अतिशय वाचाळ असा हा नेता, पण त्याच्या वक्तव्यामुळे एकूण त्या राजकीय परिस्थितीवरती प्रकाश पडत आहे, म्हणून त्याची दखल घेणं भाग आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.